in right angle triangle, square of the hypotenuse, altitude on the hypotenuse is equal to the product of the extremes of the hypotenuse. म्हणजेच काय, एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस वर जो अल्टिट्यूड काढतो आपण, हायपोटेनियस काल केलं बघा आपण, समजा ए बी सी इज अ राईट अँगल ट्रायंगल, AC इज अ हायपोटेनियस आणि BD is altitude on the hypotenuse. BD is altitude on the hypotenuse. BD is called as geometric mean. त्यालाच आपल्या हायपोटेनियसचा काय म्हणतात, अल्टिट्यूड. तुझं होऊ दे अल्टिट्यूड. मग त्याच्यावर जे परपेंडिक्युलर टाकतो ना त्याला अल्टिट्यूड असं म्हणलं जातं. मग BD is altitude in the right angle triangle. It is called as geometric mean. मीन सुद्धा म्हणलं जातं जॉमेट्री मध्ये, जॉमेट्रिक मीन असं सुद्धा म्हणलं जाते. तर गिवन मध्ये काय, गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ एकदम सोपं आहे बघा. तर गिवन काय म्हणते, ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल बी 90 डिग्री अँड बीडी इज अ परपेंडिक्युलर एसी. बीडी इज अ जॉमेट्रिक मीन. तर आपल्याला काय प्रूव्ह दॅट करायचंय, बीडीचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ द मीन बघा, स्क्वेअर ऑफ द अल्टिट्यूड ऑन द हायपोटेनियस त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द एक्सट्रीम्स ऑफ द हायपोटेनियस. एक्सट्रीम्स काय आहेत हायपोटेनियसचे, म्हणजे हायपोटेनियसचे एक्सट्रीम्स म्हणजे ए आणि सी यांचा प्रोडक्ट, म्हणजे एडी इज टू डीसी, एडी इंटू डीसी असं आपल्याला सिद्ध करायचं. प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स एडी इंटू डीसी, स्क्वेअर ऑफ द मीन, प्रोडक्ट ऑफ द एक्सट्रीम्स असं म्हणायचं त्याला. काय म्हणायचं, स्क्वेअर ऑफ द मीन, प्रोडक्ट ऑफ द एक्सट्रीम्स. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, एक्सट्रीमचा गुणाकार आणि बीडी ह्याला मीन म्हणतात. स्क्वेअर ऑफ द मीन इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द एक्सट्रीम्स म्हणा बर, स्क्वेअर ऑफ द मीन इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द एक्सट्रीम्स. एक्सट्रीम्स हा आईस्क्रीम नाही, नाही तर तुम्हाला लगेच वाटती असं आठवतंय. तर एक्सट्रीम्स नाही, आईस्क्रीम नाही, एक्सट्रीम. स्क्वेअर ऑफ द मीन इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द एक्सट्रीम्स. आता हे कसं करायचं बघा, काल आपण आठवलं का तुम्हाला थोडंसं कालचं रिमाइंडर मागे जो एबीसी आणि एडीबी वरचा घेतला होता, एबीसी आणि बीडीसी खालचा घेतला होता, पण हे दोन घेतले होते का रे, नाही, एडीबी असं घ्यावं लागेल ना, एडीबी. तर आता करस्पॉन्डिंग सांगा, एडी अपाऊन बीडी आणि डीबी अपाऊन डीसी इज इक्वल टू एबी अपाऊन बीसी, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. याला घेऊ नका, सोडून द्या. आता बघा बीडी आणि डीबी एकच होते, तिरको तिरको, बीडी इंटू बीडी, बीडीचा स्क्वेअर, एडी इंटू डीसी. हेच पाहिजे होतं का आपल्याला, तेच आलं का, स्क्वेअर ऑफ द मीन, प्रोडक्ट ऑफ द एक्सट्रीम्स